नमस्कार. आपले मनमंदिर या भक्तिपूर्ण यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आज आपण श्रावण महिन्यातील अतिशय शुभ श्रावणी शनिवार व्रतकथा ऐकणार आहोत. आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या 3 सुना होत्या. श्रावणातील एका पावसाळी शनिवार दिवशी तो लवकर उठला आणि शेतावर जाण्याआधी आपल्या धाकट्या सुनेला म्हणाला, "बुली, आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरी मडक्यात जे काही थोडेसे दाणे असतील ते घे. दळून त्याच्या लहान भाकऱ्या कर. केनी कुरडूची भाजी बनव आणि तेरड्याचं बीन वाटून ठेव." सुनेनं सासऱ्याचं सांगितलं तसं केलं. अर्ध्या भाकरीपुरतेच दाणे निघाले. त्याचं पीठ दळून लहान भाकऱ्या केल्या. भाजी तयार केली आणि तेरड्याचं बी वाटलं. तेवढ्यात एक गलित कुष्ठ्याच्या रूपातील वृद्ध आला. तेच शनिदेव होते. त्यांनी म्हणलं, "बाई, अंग ठणकतंय. थोडं तेल लाव. ऊन पाण्यानं आंघोळ घाल." तिने मनोभावे सेवा केली. तेल लावलं, स्नान घातलं आणि गरम भाकरी भाजी खाऊ घातली. शनिदेव खुश झाले आणि तिला आशीर्वाद दिला, "तुला कधीच काही कमी पडणार नाही." त्यांचं उष्ट पत्रावळीवर ठेवलं आणि ते अदृश्य झाले. तेव्हा सासू सासरे शेतावरून परतले आणि घरात एवढी संपन्नता पाहून आश्चर्यचकित झाले. दुसऱ्या व तिसऱ्या शनिवारी मोठ्या सुनांनाही घरी ठेवण्यात आलं, पण त्यांनी भीक मागणाऱ्या त्या वृद्धाला म्हणजेच शनिदेवांना अन्न पाणी न देता त्यांचा अपमान केला. त्यांनी शाप दिला आणि घरातलं सर्व काही नाहीसं झालं. पुढच्या 4थ्या शनिवारी पुन्हा धाकट्या सुनेला घरी ठेवलं. ती नेहमीसारखी सेवा करत राहिली. शनिदेव पुन्हा प्रकट झाले. तिनं त्यांना स्नान, अन्न आणि प्रेम दिलं. त्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि निघून गेले. तेव्हा घरात पुन्हा भरभराट झाली. मडक्यांमध्ये भरपूर धान्य, घरात संपत्ती आणि वळचणीत सोनं रत्ने सापडली. सर्वांनी पाहिलं की ही सगळी कृपा शनिदेवांची आहे आणि तेव्हापासून त्या घरात दर शनिवार पवित्र भावाने शनिदेवाची पूजा केली जाऊ लागली. ही कथा आपणही आपल्या आयुष्यात श्रद्धा, सेवा आणि नम्रतेने आचरणात आणली तर शनिदेव निश्चितच प्रसन्न होतील. तर मित्रांनो, हे व्रत निष्ठेने करा, पूर्ण विश्वासाने करा आणि पहा तुमच्या आयुष्यात घडणारे अद्भुत बदल. धन्यवाद. आपण मनमंदिर चॅनेलवर आहात. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या श्रद्धेचा प्रकाश साऱ्यांपर्यंत पोहोचू द्या.